हॅलो गाईज, तुमचं खूप खूप स्वागत आहे तुमच्या आवडत्या #इंग्लिश स्टडी या चॅनलवरती. गाईज, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश वर्ड्स विथ एक्झाम्पल, म्हणजेच इंग्रजी शब्द उदाहरणांसह. गाईज, ही शब्द आणि ही उदाहरणं इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये पण असणार आहेत. आणि गाईज, मी नेहमीप्रमाणे हे वर्ड्स आणि त्याचे एक्झाम्पल 1-2 वेळेस रिपीट करते. आणि गाईज, मी इथे एक नवीन ॲड करत आहे. मी यासोबतच हे जे काही वर्ड्स आहेत त्याचं स्पेलिंग म्हणणार आहे. म्हणजेच तुम्हाला व्हिडिओ संपेपर्यंत ही शब्द नक्कीच पाठवणार आणि तुमचं स्पेलिंग कधीही कुठेही चुकणार नाही. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गाईड, मार्गदर्शन करणे. GUIDE, गाईड म्हणजे मार्गदर्शन करणे. एक्झाम्पल, कृपया मला काहीतरी मार्गदर्शन करा. प्लीज गाईड मी टू समथिंग. कृपया मला काहीतरी मार्गदर्शन करा. प्लीज गाईड मी टू समथिंग. गाईड म्हणजे मार्गदर्शन करणे. नेक्स्ट वर्ड पाहू गाईज. डिस्कोर्स म्हणजे प्रवचन, भाषण. DISCOURSE, डिस्कोर्स म्हणजे प्रवचन, भाषण. एक्झाम्पल, तू मला प्रवचन देऊ नको. You don't give me a discourse. तू मला प्रवचन देऊ नको. You don't give me a discourse. डिस्कोर्स म्हणजे प्रवचन, भाषण. पुढचा शब्द पाहू. थिएस्ट म्हणजे आस्तिक. THEIST, थिएस्ट म्हणजे आस्तिक. एक्झाम्पल, मी आस्तिक आहे. आय एम अ थिएस्ट. गाईज, जे देवाला मानतात, देवाची पूजा भक्ती करतात, ईश्वराला मानतात, त्याला आस्तिक म्हणतात. म्हणजेच मी आस्तिक आहे. आय ॲम अ थिएस्ट. थिएस्ट म्हणजे आस्तिक. नेक्स्ट वर्ड, एथिएस्ट म्हणजे नास्तिक. ATHEIST, एथिएस्ट म्हणजे नास्तिक. म्हणजे देवाला, ईश्वराला जे मानत नाहीत त्यांना नास्तिक म्हणतात. एक्झाम्पल, ती नास्तिक आहे. शी इज एथिएस्ट. ती नास्तिक आहे. शी इज एथिएस्ट. नेक्स्ट वर्ड, सजेस्ट म्हणजे सुचवणे, विचारार्थ मांडणे. SUGGEST, सजेस्ट म्हणजे सुचवणे किंवा विचारार्थ मांडणे. एक्झाम्पल, तू मला याबद्दल काहीतरी सुचव. यू सजेस्ट मी समथिंग अबाउट धिस. तू मला याबद्दल काहीतरी सुचव. यू सजेस्ट मी समथिंग अबाउट धिस. सजेस्ट म्हणजे सुचवणे किंवा विचारार्थ मांडणे. आफ्टर मी, माझ्यानंतर. AFTERME, आफ्टर मी म्हणजे माझ्यानंतर. उदाहरण, माझ्यानंतर तूच करू शकतोस हे काम. यू कॅन डू दिस वर्क आफ्टर मी. माझ्यानंतर तूच करू शकतोस हे काम. यू कॅन डू दिस वर्क आफ्टर मी. आफ्टर मी म्हणजे माझ्यानंतर. बिकेम म्हणजे बनणे किंवा होणे. BECAME, बिकेम म्हणजे बनणे किंवा होणे. एक्झाम्पल, खूप शिकून ती डॉक्टर बनली. आफ्टर लर्निंग अ लॉट शी बिकेम अ डॉक्टर. खूप शिकून ती डॉक्टर बनली. आफ्टर लर्निंग अ लॉट शी बिकेम अ डॉक्टर. बिकेम म्हणजे बनणे किंवा होणे. नेक्स्ट वर्ड, निग्लेक्ट, दुर्लक्ष करणे. NEGLECT, निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. एक्झाम्पल, तू माझ्याकडे दुर्लक्ष करू नको. डोंट निग्लेक्ट मी. तू माझ्याकडे दुर्लक्ष करू नको. डोंट निग्लेक्ट मी. निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. बॅरन म्हणजे जहागीरदार. BARON, बॅरन म्हणजे जहागीरदार. एक्झाम्पल, तू कुठला जहागीरदार आहेस का. आर यू अ बॅरन. तू कुठला जहागीरदार आहेस का. आर यू अ बॅरन. बॅरन म्हणजे जहागीरदार. नेक्स्ट वर्ड पाहू गाईज. स्टेवर्ड म्हणजे कारभारी किंवा दिवाण. STEWARD, स्टेवर्ड म्हणजे कारभारी किंवा दिवाण. एक्झाम्पल, कारभारी माणूस आहे तो. ही इज स्टेवर्ड. कारभारी माणूस आहे तो. ही इज स्टेवर्ड. स्टेवर्ड म्हणजे कारभारी किंवा दिवाण. ग्लुटोन म्हणजे खादाड.
GLUTTON. ग्लुटोन म्हणजे खादाड किंवा खादाड मनुष्य. एक्झाम्पल, खादाड आहेस तू, कमी खा. यू आर अ ग्लुटोन, ईट लेस. खादाड आहेस तू, कमी खा. यू आर अ ग्लुटोन, ईट लेस. ग्लुटोन म्हणजे खादाड मनुष्य. नेक्स्ट वर्ड, व्हेजिटेरियन, शाकाहारी. VEGETARIAN. व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी. एक्झाम्पल, मी शाकाहारी आहे. आय ॲम अ व्हेजिटेरियन. मी शाकाहारी आहे. आय ॲम अ व्हेजिटेरियन. व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी. नेक्स्ट वर्ड, नॉन व्हेजिटेरियन म्हणजे मांसाहारी. NONVEGETARIAN. नॉन व्हेजिटेरियन म्हणजे मांसाहारी. एक्झाम्पल, तो मांसाहारी आहे. ही इज नॉन व्हेजिटेरियन. तो मांसाहारी आहे. ही इज नॉन व्हेजिटेरियन. नेक्स्ट वर्ड पाहू गाईज, हिपोक्राइट म्हणजे ढोंगी. HYPOCRITE. हिपोक्राइट म्हणजे ढोंगी किंवा ढोंगी मनुष्य. एक्झाम्पल, ढोंगी आहे तो, विश्वास ठेवू नको. ही इज हिपोक्राइट, डोंट बिलीव्ह इट. ढोंगी आहे तो, विश्वास ठेवू नको. ही इज हिपोक्राइट, डोंट बिलीव्ह इट. हिपोक्राइट म्हणजे ढोंगी. नेक्स्ट वर्ड, फियर म्हणजे भीती, भय. FEAR. फियर म्हणजे भीती, भय. एक्झाम्पल, मला भीती दाखवू नको. डोंट शो मी फियर. मला भीती दाखवू नको. डोंट शो मी फियर. फियर म्हणजे भीती, भय. नेक्स्ट वर्ड, लास्ट वीक म्हणजे गेला आठवडा किंवा मागचा आठवडा किंवा या आधीचा आठवडा. LASTWEEK. लास्ट वीक म्हणजे गेला आठवडा किंवा मागचा आठवडा. एक्झाम्पल, गेल्या आठवड्यातच आले मी इकडं. आय केम हिअर लास्ट वीक. किंवा गेल्या आठवड्यातच आलो मी इकडं. आय केम हिअर लास्ट वीक. लास्ट वीक म्हणजे आधीचा आठवडा. नेक्स्ट वर्ड, फील म्हणजे भरणे. FILL. फील म्हणजे भरणे. एक्झाम्पल, मला हा फॉर्म भरायचा आहे. आय वॉन्ट टू फिल आउट दिस फॉर्म. मला हा फॉर्म भरायचा आहे. आय वॉन्ट टू फिल आउट दिस फॉर्म. फील म्हणजे भरणे. नेक्स्ट वर्ड पाहू गाईज, बिल्ड म्हणजे बांधणे. बिल्ड म्हणजे बांधणे. BUILD. बांधणे. एक्झाम्पल, मी घर बांधणार आहे. आय एम गोइंग टू बिल्ड अ हाऊस. मी घर बांधणार आहे. आय एम गोइंग टू बिल्ड अ हाऊस. बिल्ड म्हणजे बांधणे. पॅरेंट्स म्हणजे पालक, आई वडील. PARENTS. पॅरेंट्स म्हणजे पालक, आई वडील. एक्झाम्पल, हे माझे आई वडील आहेत. दिस इज माय पॅरेंट्स. हे माझे आई वडील आहेत. दिस इज माय पॅरेंट्स. पॅरेंट्स म्हणजे पालक, आई वडील. नेक्स्ट वर्ड, स्टेप मदर म्हणजे सावत्र आई. STEPMOTHER. स्टेप मदर म्हणजे सावत्र आई. एक्झाम्पल, ती तुझी सावत्र आई आहे का? इज शी युअर स्टेप मदर. ती तुझी सावत्र आई आहे का? इज शी युअर स्टेप मदर. स्टेप मदर म्हणजे सावत्र आई. नेक्स्ट वर्ड, मेड म्हणजे मोलकरीण. MAID. मेड म्हणजे मोलकरीण. एक्झाम्पल, ही आमची मोलकरीण आहे. दिस इज आवर मेड. ही आमची मोलकरीण आहे. दिस इज आवर मेड. मेड म्हणजे मोलकरीण. ड्रॉप म्हणजे सोडणे. DROP. ड्रॉप म्हणजे सोडणे. एक्झाम्पल, तू मला घरी सोड. यू ड्रॉप मी ॲट होम. तू मला घरी सोड. यू ड्रॉप मी ॲट होम. ड्रॉप म्हणजे सोडणे. नेक्स्ट वर्ड, विटनेस साक्षीदार. WITNESS. विटनेस साक्षीदार. एक्झाम्पल, तू साक्षीदार होशील का? विल यू बी अ विटनेस. तू साक्षीदार होशील का? विल यू बी अ विटनेस. विटनेस म्हणजे साक्षीदार. चीफ म्हणजे मुख्य, प्रमुख. CHIEF.
चीफ म्हणजे मुख्य, प्रमुख. एक्झाम्पल, ते प्रमुख पाहुणे आहेत. दे आर द चीफ गेस्ट. ते प्रमुख पाहुणे आहेत. दे आर द चीफ गेस्ट. चीफ म्हणजे मुख्य, प्रमुख. आणि गाईज आजचा आपला शेवटचा वर्ड आहे इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे किंवा सुधारणा करणे. IMPROVE. इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे किंवा सुधारणा करणे. एक्झाम्पल, आपण इथे काहीतरी सुधारणा करायला पाहिजे. वी नीड टू इम्प्रूव्ह समथिंग हिअर. आपण इथे काहीतरी सुधारणा करायला पाहिजे. वी नीड टू इम्प्रूव्ह समथिंग हिअर. इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणे किंवा सुधारणा करणे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. तर गाईज, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि गाईज, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुमचं खूप खूप स्वागत आहे. गाईज, चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑल करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.